शक्तीपीठाला विरोध नाही, अन्याय नको. विश्वजित कदम अन्याय होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही. शक्तीपीठ महामार्गाबाबत अजूनही प्रशासनाकडे काहीच आदेश आलेले नाहीत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तो मी खपवून घेणार नाही. योग्य मोबदला, पारदर्शक प्रक्रिया आणि योग्य पद्धतीने पुनर्वसन याबाबतीत निश्चित झाल्याशिवाय हा प्रकल्प राबवू नये. पण या शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत आहे, असे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन करण्यात आलेले असून त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील मोठा भाग जात आहे, तर कित्येक घरे देखील या मार्गात येत आहेत. नेवरी येथील सुमारे 700 ते 800 एकर क्षेत्र या महामार्गात जात आहे. या विरोधात नेवरी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी कडेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढत त्याला विरोध करत हे रेखांकन रद्द करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर शक्तीपीठाबाबत आमदार कदम यांनी याबाबत नेवरी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रलाल उपस्थित होते. कदम यांनी म्हटले की शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गावरील गावांची यादी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल 28 गावांचा या महामार्गात समावेश होत असून कडेगाव तालुक्यातील नेवरीसह अनेक गावे या प्रकल्पाच्या कचाट्यात येणार आहेत. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीची सुपीक जमीन जाणार आहे. शेती हा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्रोत असताना जमीन गमावल्यावर करायचे काय, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.